मृत्यू तुमच्या पायांपासून सुरू होतो हे ऐकून अनेकांना धक्का बसतो. पण हे केवळ भीतीदायक वाक्य नाही, ही शरीराची खरी प्रक्रिया आहे. वय 60, 70 किंवा 80 वर्षांपर्यंत पोहोचल्यावर सर्वात आधी जे दुर्लक्षित होतं ते म्हणजे पाय. पायांमध्ये थकवा येतो, गुडघे दुखू लागतात, टाचांमध्ये जळजळ होते, चालताना तोल जातो आणि हळूहळू चालणं कमी होतं. चालणं कमी झालं की रक्ताभिसरण कमी होतं. रक्ताभिसरण कमी झालं की स्नायू अशक्त होतात. स्नायू अशक्त झाले की शरीराचा आधारच ढासळतो. मग आजार एकामागून एक उभे राहतात. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्मरणशक्ती कमी होणं हे सगळं पायांच्या अशक्तपणाशी थेट जोडलेलं आहे. पण दुर्दैवाने लोक फक्त औषधांवर अवलंबून राहतात. आतून शरीर मजबूत करण्याकडे लक्ष देत नाहीत. आज आपण त्या चुका थांबवणार आहोत. आज आपण असा पहिला पदार्थ पाहणार आहोत जो पायांना आतून जीव देतो, स्नायूंना ताकद देतो आणि वय वाढलं तरी शरीराला आधार देतो. हा पदार्थ महाग नाही, दुर्मिळ नाही आणि सहज प्रत्येक घरात मिळणारा आहे. पहिला पदार्थ म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे फक्त चटणीसाठी किंवा सणासाठी वापरायचे नसतात. आयुर्वेदात काळ्या तिळांना आयुष्य वाढवणारा पदार्थ मानलं जातं. कारण पायांमध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्याचं मूळ हाडं, स्नायू आणि नसांमध्ये असतं. काळ्या तिळांमध्ये हाडांना मजबूती देणारे घटक असतात, जे वृद्धावस्थेत कमी होत जातात. नियमित काळे तीळ खाल्ल्याने गुडघेदुखी हळूहळू कमी व्हायला लागते, टाचांची जळजळ शांत होते आणि चालताना जो अस्थिरपणा जाणवतो तो कमी होतो. अनेक ज्येष्ठ लोक म्हणतात की सकाळी उठल्यावर पाय जड वाटतात. हे रक्तप्रवाह बंद झाल्याचं लक्षण आहे. काळे तीळ शरीरात उष्णता निर्माण करून रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे पायांपर्यंत पोषण नीट पोहोचतं. पण लक्षात ठेवा, फक्त खाणं पुरेसं नाही, योग्य पद्धतीने घेणं महत्त्वाचं आहे. रात्री 1 चमचा काळे तीळ पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते चावून खा, वरून कोमट पाणी प्या. ही सवय सातत्याने केली तर पायांमध्ये हळूहळू ताकद येते. जे लोक चालताना थांबतात ते पुन्हा चालायला लागतात, कारण शरीराला आतून आधार मिळतो. मृत्यू पायांपासून सुरू होतो, पण जीवनसुद्धा पायांपासूनच उभं राहतं. योग्य अन्न दिलं तर वय कधीच अडथळा ठरत नाही. आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पदार्थाकडे येत आहोत. अनेक लोकांना वाटतं की पाय दुखण्याचं कारण फक्त वय आहे, पण हे अर्ध सत्य आहे. खरं कारण म्हणजे पायांमधील स्नायूंना आणि नसांना मिळणारा पोषणाचा अभाव. वय वाढत गेलं की शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. पचनशक्ती कमी होते, आतड्यांची ताकद घटते आणि खाल्लेलं अन्न पूर्णपणे शरीरात शोषलं जात नाही. याचा सर्वात पहिला फटका पायांना बसतो. त्यामुळे पाय थरथरायला लागतात, गुडघे वाकताना आवाज करतात, बसून उठताना त्रास होतो. अशा वेळी लोक बाहेरून तेल, मलम किंवा वेदनाशामक गोळ्यांवर अवलंबून राहतात, पण आतून शरीर रिकामच राहतं. म्हणूनच दुसरा पदार्थ फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे डाळिंब. डाळिंब हे फक्त फळ नाही, ते रक्ताला आणि नसांना नवं जीवन देणारं औषध आहे. पायांपर्यंत पोषण पोचायचं असेल तर रक्त स्वच्छ आणि सक्षम असणं गरजेचं आहे. डाळिंब रक्ताची गुणवत्ता सुधारतं. त्यामुळे पायांमध्ये ज्या नसांमध्ये जडपणा, मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवतो तो हळूहळू कमी होतो. अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की पायांमध्ये जणू प्राणच राहिला नाही, चालायला मन होत नाही. यामागचं कारण म्हणजे नसांमध्ये ऊर्जा कमी होणं. डाळिंब ही ऊर्जा परत जागी करतं. पण इथे ही पद्धत महत्त्वाची आहे. फक्त कधीतरी डाळिंब खाल्लं तर फारसा उपयोग होत नाही. आठवड्यात किमान 4 वेळा डाळिंब खाणं गरजेचं आहे. सकाळच्या वेळेला डाळिंब खाल्लं तर त्याचा परिणाम अधिक चांगला दिसतो. काही लोक म्हणतात की डाळिंब खाल्ल्यावर साखर वाढते, पण योग्य प्रमाणात घेतल्यास उलट शरीराचा समतोल सुधारतो. कारण डाळिंब पायांमध्ये साचलेली सूज कमी करतं. सूज कमी झाली की चालणं सोपं होतं. चालणं सुरू झालं की शरीरात पुन्हा हालचाल येते. हालचाल आली की आयुष्याला गती मिळते. लक्षात ठेवा, जेव्हा पाय थांबतात तेव्हा आयुष्य थांबतं. म्हणूनच पायांसाठी योग्य अन्न देणं ही केवळ सवय नाही, तर जगण्यासाठीची गरज आहे. डाळिंब नियमित घेतलं तर पायांचा आत्मविश्वास परत येतो आणि माणूस पुन्हा स्वतःच्या पायांवर उभा राहतो. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात दुर्लक्षित पण अत्यंत प्रभावी पदार्थाकडे येत आहोत. हा पदार्थ बहुतेक घरात असतो, पण त्याचं महत्त्व फार कमी लोकांना माहिती आहे. तिसरा पदार्थ म्हणजे लसूण. लसूण हा फक्त चवीसाठी वापरण्याचा घटक नाही, तर पायांना आतून जागं करणारा शक्तिदाता आहे. वय वाढल्यावर पायांमध्ये थंडी जाणवते, रक्त नीट फिरत नाही, नसांमध्ये कडकपणा येतो
आणि चालताना जणू पाय आपले नाहीत अशी भावना निर्माण होते. याचं मुख्य कारण म्हणजे रक्त जाड होणं आणि नसांची लवचिकता कमी होणं. लसूण रक्त पातळ ठेवतो, नसांना मोकळं करतो आणि पायांपर्यंत उष्णता पोहोचवतो. त्यामुळे पाय सुन्न होणं, मुंग्या येणं आणि रात्री झोपेत येणाऱ्या वेदना हळूहळू कमी होतात. पण अनेक लोक लसूण खाण्याची चूक पद्धत वापरतात. ते शिजवून खातात किंवा फार कमी प्रमाणात घेतात. त्यामुळे हवा तसा परिणाम दिसत नाही. योग्य पद्धत अशी आहे, सकाळी उठल्यावर 2 लसूण पाकळ्या सोलून थोड्या ठेचून घ्याव्यात. त्या 5 मिनिटे तशाच ठेवाव्यात आणि नंतर कोमट पाण्यासोबत गिळाव्यात. ही सवय नियमित केली तर शरीरात आतून उष्णता निर्माण होते. पायांमध्ये जिवंतपणा येतो. अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की काही आठवड्यातच चालताना आत्मविश्वास वाढतो. पण लक्षात ठेवा, फक्त पदार्थ खाऊन उपयोग नाही, तर एक छोटी सवयही तितकीच महत्वाची आहे. ती सवय म्हणजे पायांना दररोज थोडी हालचाल देणं. चालता येत नसेल तरी बसून पाय हलवणं, टाच वर खाली करणं, बोटं मोकळी करणं आवश्यक आहे. कारण अन्न लगतात मिसळतं, पण हालचाल असेल तरच ते पायांपर्यंत पोहोचतं. जर पाय पूर्णपणे दुर्लक्षित केले तर शरीराचं खालचं अंग जणू बंद पडायला लागतं. आणि एकदा पाय थांबले की माणूस हळूहळू इतरांवर अवलंबून होतो. हा अवलंबित्वाचा प्रवासच मृत्यूकडे नेतो. म्हणूनच वेळेत जागं होणं फार गरजेचं आहे. 60, 70 किंवा 80 वय म्हणजे शेवट नाही, तर योग्य काळजी घेतली तर ते सशक्त आयुष्याचं वळण ठरू शकतं. काळे तीळ, डाळिंब आणि लसूण हे 3 साधे पदार्थ नियमित घेतले तर पाय मजबूत राहतात. पाय मजबूत असतील तर शरीर ताठ राहतं. शरीर ताठ असेल तर आयुष्य चालू राहतं. निर्णय तुमचा आहे. पाय वाचवा, आयुष्य वाचवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर ज्येष्ठ मित्र-मैत्रिणींना शेअर करा. कारण माहिती पसरली की समाजात बदल घडतो आणि आपण सगळे मिळून एकमेकांचं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो.